आता मे महिना चालू झाला या आणि ही आमच्या गावातली हिर बघा कशी टमटमीत भरली या। त्यात पोरासनी शाळेला सुट्टी पण पडली या। गावाकडची सगळी पोरं घरातली शेताभातातली सगळी कामं आटपून साधारणपणे 10च्या पुढे 2 वाजेपर्यंत गटागटानं या हिरीकडं पवायसाठी येतात। या पवणाऱ्या पोरांच्या बरोबर एखादं नवशिकं पोरगं पण असतं या। एकदा का हिरीवर आली की सगळ्यांचा धुमाकूळ चालू होतो या। कोण हनुमान उडी मारतय तर कोण सुळका मारतय तर कोण डाय मारतय तर कोण उलट सुलट पळतय या। पवायची रीत एकामेकाची न्यारी असते या। या हिरीमुळं गावातली लय पोरं पवायला शिकली। काय टार्गेट पोरं पाण्यात एकमेकाला खेचाखेची बुडवाबुडवी करतात, पण पोरांनो तसलं काय करू नका। काही मंडळी अशी असतात की रोजच्या रोज तळ्यात नदीला जाऊन पवत्यात। पोहण्यामुळं चांगला व्यायाम होतोय, त्याचबरोबर अंग हलकं आणि मोकळं पण होतंय। महत्त्वाचं म्हणजे अंगाची लाही पण कमी होती या। आता तुमचाही उत्साह वाढलाय तर सबस्क्राईब करा की।